नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा मित्रांनो, काल एका विद्यार्थ्यांची कमेंट होती. ती बघून खूप चांगलं वाटलं की त्यांची कॅनल इन्स्पेक्टर पदी निवड झालेली आहे. देवाचरणी ही प्रार्थना आहे की भविष्यामध्ये तुम्हा सर्वांची निवड होवो. आणि जर तुम्हाला ही डेली सिरीज जी आहे ती आवडत असेल तर या सिरीजला नक्की एक लाईक करा. त्याचबरोबर बघा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे डेली लेक्चर पोहोचवत चला. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपवर हे लेक्चर टाकत चला. मग सुरुवात करूया आजचं लेक्चर. बघा मित्रांनो, रक्षाबंधन स्पेशल ऑफर जी आहे ते आपल्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर जे काही कोर्सेस आहे त्यावर उपलब्ध आहे आणि दररोज मुलं लाभ घेत आहे. आज शेवटचा दिवस आहे या ऑफरचा. त्याचबरोबर जर बघितलं, चालू घडामोडीचे इयरबुक आहे आपल्याकडं. त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयाच्या नोट्स आहे. उद्या तुम्हाला प्रॉपर महाराष्ट्राची इतिहासाच्या नोट्स मिळणार आहे. इतक्या छान नोट्स तुम्ही आजपर्यंत बघितल्या नसेल, इतक्या क्लास नोट्स महाराष्ट्राची इतिहासाची तयार झालेल्या आहे. त्याचबरोबर या सगळ्या नोट्स, सगळ्या बॅचेस जे आहे डिस्काउंटेड प्राइसमध्ये अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज सुद्धा आहे. बघा मित्रांनो, आज आपण 25 ऑगस्ट रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. मग सुरू करूया आजचं लेक्चर. आजच्या लेक्चरचा जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे, ऑगस्ट 2024 मध्ये देशातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे, देशातील वैद्यकीय व्यावसायिक जे आहे त्यांच्या सुरक्षेसाठी एक समिती, एक आपण म्हणूया टास्क फोर्सचं गठन करण्यात आलेलं आहे आणि तिचा अध्यक्ष कोण असणार आहे? तर राजीव गौबा. बघा मित्रांनो, या टास्क फोर्समध्ये टोटल 14 सदस्य असणार आहे. 14 पैकी 9 सदस्य डॉक्टर असणार आहे आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे 5 सदस्य कोण असणार आहे? तर या समितीचे अध्यक्ष जे आहे ते कॅबिनेट सचिव असतील. म्हणजे जे सध्या राजीव गौबा आहे ते आता या टास्क फोर्सचे अध्यक्ष बनलेले आहे. त्यांच्या व्यतिरिक्त गृह सचिव, आरोग्य सचिव, त्याचबरोबर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष, अशा प्रकारे हे 5 आणि 9 डॉक्टर असे मिळून 14 सदस्य आपल्याला या नॅशनल टास्क फोर्स मध्ये बघायला मिळणार आहे. तर ही जी काही टास्क फोर्स आहे तर हिची स्थापना करण्याचा जो काही संदेश आहे तो डी.वाय. चंद्रचूड यांनी दिला होता, जे भारताचे सरन्यायाधीश आहे. मग तुम्हाला हे सांगायचं आहे की हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे. यानंतर पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन, मोदीज गव्हर्नन्स ट्रायम्फ रिशेपिंग इंडियाज पाथ टू प्रॉस्पेरिटी हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर बघा मित्रांनो, हे जे पुस्तक आहे हे तरुण चुग यांनी लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव बघा, मोदी गव्हर्नन्स ट्रायम्फ रिशेपिंग इंडियाज पाथ टू प्रॉस्पेरिटी असं पुस्तकाचं नाव आहे आणि तरुण चुग यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते सध्या कोण आहे? तर भाजपचे सरचिटणीस आहे आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकाचं जेव्हा प्रकाशन झालं तेव्हा गृहमंत्री अमित शहा आणि त्याचबरोबर कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी हे दोघंही उपस्थित होते. यानंतर तिसरा क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन, नीरज चोप्राने लुसा डायमंड लीग या स्पर्धेमध्ये त्याच्या हंगामातील सर्वोत्तम 89.49 मीटर थ्रो करून कोणते स्थान प्राप्त केले? तर बघा, जे काही जॅव्हलिन थ्रो विषयक एक स्पर्धा आहे लुसा डायमंड लीग, त्यामध्ये नीरज चोप्राने दुसरं स्थान जे आहे ते प्राप्त केलेलं आहे. मग आता बघा, यामध्ये सर्वोत्तम स्थान जे आहे पहिलं स्थान ते अँडरसन पीटर्सने प्राप्त केलं. ते 90.61 मीटरचा भाला फेकला. दुसऱ्या क्रमांकावर नीरज चोप्रा राहिला आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिला जुलियन वेबर. नीरज चोप्राने किती लांब भाला फेकला? तर 89.49 मीटर. यानंतर चौथा क्वेश्चन बघूया आपण इथं, दक्षिण भारतीय आदिवासी ज्ञान केंद्र कानू कोणत्या राज्यात सुरू केले जाईल? तर बघा मित्रांनो, दक्षिण भारतीय आदिवासी ज्ञान केंद्र जे आहे तर ते कर्नाटकमध्ये स्थापन केले जाईल. जे काही आदिवासी बांधव आहे तर त्यांची संस्कृती आपण जर बघितलं तर आदिवासी बांधवांचं जे काही ज्ञान विषयक आहे, त्यांचे जे काही रूढी परंपरा, हे सर्व माहिती आपल्याला दक्षिण भारतीय आदिवासी केंद्रामध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तर हे दक्षिण भारतीय आदिवासी केंद्र कानू जे आहे ते BR हिल्स जे आहे कर्नाटकमधील त्या ठिकाणी असलेल्या आदिवासी आरोग्य संसाधन केंद्रामध्ये सुरू केलं जाणार आहे. यानंतर कर्नाटक विषय जाणून घेऊया. स्थापना 1 नोव्हेंबर 1956, राजधानी बेंगलोर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्यपाल थावरचंद गहलोत. यानंतर पुढे जाऊया. पाचवा क्वेश्चन, भारत आणि कोणत्या देशाने ऑगस्ट 2024 मध्ये स्वच्छ नद्यांवर स्मार्ट प्रयोगशाळा सुरू केलेली आहे? तर बघा मित्रांनो, स्वच्छ नद्यांशी संबंधित स्मार्ट प्रयोगशाळा जी आहे तर स्मार्ट लायब्ररी फॉर क्लीन रिव्हर ही जे काही प्रोग्राम आहे तो भारत आणि कोणत्या देशाने सुरू केलेला आहे?
तर भारत आणि डेन्मार्कने हा प्रोग्राम सुरू केलेला आहे. यासाठी भारताचं जे जलशक्ती मंत्रालय आहे त्याने 16.8 कोटी, तर डेन्मार्कने जर आपण बघितलं तर 5 कोटी रुपये दिले आहे. आता या प्रोजेक्ट अंतर्गत काय केलं जाणार आहे, तर नद्या कशा स्वच्छ केल्या जाऊ शकतात यासाठी एक स्मार्ट प्रयोगशाळेची स्थापना केली जाणार आहे. आणि मग या प्रयोगशाळेमध्ये जे काही त्यांना समजून घ्या की नदी स्वच्छ करण्यासाठी जे मार्ग सापडतील त्याच्या आधारावर एक नदी स्वच्छ केली जाणार आहे. तिचं नाव आहे मित्रांनो, तिचं एक्झॅक्ट नाव जर सांगायचं झालं, ठीक आहे, तर तिचं नाव आहे वरुणा नदी जी आहे ती स्वच्छ केली जाणार आहे. ठीक आहे, तर वरुणा नावाची नदी आहे, वरुणा, एक्झॅक्ट मला नाव आठवत नाही, कन्फर्म करा. वरुणा नावाची जी नदी आहे तर तिचं पुनरुज्जीवन, हा वरुणा, एक्झॅक्टली बरोबर, वरुणा नावाची नदी जी आहे ती स्वच्छ केली जाणार आहे. आधी वरुणा नावाची नदी कुठे आहे तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. हा मुद्दा सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग डेन्मार्क विषयी जाणून घेऊया. डेन्मार्कची राजधानी आहे कोपनहेगन, त्यानंतर चलन आहे डॅनिश क्रोन आणि मेटे फ्रेडरिकसेन हे डेन्मार्कचे प्रधानमंत्री आहे. त्यानंतर 6वा क्वेश्चन, राष्ट्रीय कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय कार रेसिंग अलीकडे MRF टायरची कंपनी आहे, तुम्हाला माहितच आहे. तर MRF ने अलीकडे राष्ट्रीय कार रेसिंग चॅम्पियनशिप जी आहे तर ती आयोजित केली होती. मग ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे डायना पुंडोले. तर हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर डायना पुंडोले राष्ट्रीय कार रेसिंग जिंकणारी पहिली महिला ठरलेली आहे. ही स्पर्धा कुठे झाली होती तर ही स्पर्धा चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आली होती. यानंतर 7वा क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2024 मध्ये प्रतिष्ठित निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते आहे? तर बघा मित्रांनो, निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन प्राप्त करणं म्हणजे काय, तो दर्जा प्राप्त करणं म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल आपण जेवढा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो तेवढाच आपण त्याला कमी करायचं. फॉर एक्झाम्पल समजून घ्या की आपण 100 एवढा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करत असेल, म्हणजे समजून घ्या विमानांच्या माध्यमातून, आधी विमानतळाशी रिलेटेड म्हणून विमानांच्या माध्यमातून किंवा विमानतळ चालवण्यासाठी जे काही तिथं कुकिंग स्टाफ असेल किंवा तिथं जे काही गाड्या वापरल्या जात असेल तर त्यांच्या माध्यमातून जो काही कार्बन डायऑक्साईड रिलीज होत असेल तर त्याला 100 एवढा कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो, तर त्याला 100नेच कमी करणं. मग आता 100ने कसा कमी केला जाऊ शकतो, तर तेवढं झाडांची लागवड करणं, ठीक आहे, किंवा जो काही कार्बन डायऑक्साईड समजून घ्या की रिलीज होतो ज्या वाहनांमधून, तर त्या वाहनांच्या जागी समजून घ्या की वेगळी वाहन वापरणं. ठीक आहे, तर अशा प्रकारचे उपाय करून निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन आपण दर्जा जो आहे तो प्राप्त करू शकतो. म्हणजे जेवढा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित केला जातो तेवढंच त्याचं प्रमाण जे आहे ते कमी केलं जातं, तेवढंच त्याचं शोषण केलं जातं वेगवेगळ्या मार्गांच्या माध्यमातून. मग असं पहिलं भारतातील विमानतळ बनलेलं आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. आता बघा मित्रांनो, निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन हा दर्जा गाठण्याचं भारताचं टार्गेट काय आहे, तर भारताचं टार्गेट आहे 2070. यावर आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊन गेलेले आहे. बघा मित्रांनो, दिल्लीमध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्याने निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचा दर्जा प्राप्त केलेला आहे आणि असं करणार हे पहिलं विमानतळ बनलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया 8वा क्वेश्चन, भारतीय कुस्तीपटू रोनक दहिया यांनी जॉर्डन येथे झालेल्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये ग्रीको रोमन 110 किलो वजनी गटामध्ये कोणतं पदक जिंकलं? तर बघा मित्रांनो, 110 किलो वजनी गटामध्ये जागतिक कुस्ती स्पर्धा जी अंडर 17 या म्हणजे 17 वर्षाखालील मुलांची जी काही जागतिक कुस्ती स्पर्धा झाली होती त्यामध्ये त्याने कांस्य पदक जिंकलेलं आहे. त्याचबरोबर भारताचा अजून एक खेळाडू आहे, त्याचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, साईनाथ पारधी. तर याने सुद्धा 51 किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. यानंतर 9वा क्वेश्चन, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स, आपण ज्याचं जुनं नाव आहे ट्विटर, तर ट्विटरने किंवा एक्सने कोणत्या देशातून कामकाज स्थगित करण्याची घोषणा केली? तर बघा, ट्विटरने ब्राझीलमधून आपलं कामकाज स्थगित करण्याची घोषणा केली. ठीक आहे, तर तिथल्या सरन्यायाधीशांनी आदेश दिले होते आणि मग त्यानंतर ट्विटरने आपलं कामकाज जे आहे ते स्थगित केलेलं आहे ब्राझीलमधून. यानंतर पुढे जाऊया 10वा क्वेश्चन, कोणत्या देशाने ऑगस्ट 2024 मध्ये अनिवार्य लष्करी सेवा लागू करण्याची घोषणा केली? तर अनिवार्य लष्करी सेवा काय असते मित्रांनो, तर आपल्या देशामध्ये सैन्यामध्ये देशाचे सगळेच व्यक्ती जात नाही. ठीक आहे, देशाच्या सर्वच व्यक्तींना ट्रेनिंग दिली जात नाही, पण असे काही देश आहे की ज्यांची लोकसंख्या खूप कमी आहे आणि ती कमी लोकसंख्या असल्यामुळे त्या देशातील प्रत्येक व्यक्तीला जी काही लष्कराची ट्रेनिंग जी आहे ती प्रत्येक व्यक्तीला दिली जाते. म्हणजे जेवढी लोकसंख्या तेवढ्या लोकसंख्येला लष्कराची ट्रेनिंग कंपल्सरी असते. याला काय म्हटलं तर अनिवार्य लष्करी सेवा. मग आपण कमी लोकसंख्या असणार समजून घ्या
की तैवान घ्या किंवा इस्रायल घ्या, यामध्ये कंपल्सरी लष्करी सेवा आपल्याला बघायला मिळते. व्हिएतनाम घ्या, तर अशा देशांमध्ये एकेकाळी किंवा आता कंपल्सरी लष्करी सेवा बघायला मिळते. मग आता क्रोएशिया हा जो देश आहे, या क्रोएशियामध्ये सुद्धा 2008 पर्यंत कंपल्सरी लष्करी सेवा होती आणि आता ती परत चालू करण्यात आलेली आहे. 2008 ला ती बंद करण्यात आली होती, आता 2024 ला सुरू करण्यात आलेली आहे. का सुरू करण्यात आली, तर जे काही रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे, मग त्यामुळे युरोपमध्ये वातावरण थोडं तापलेलं आहे आणि मग त्यामुळे क्रोएशियाने हा निर्णय घेतलेला आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. क्रोएशिया युरोपमधला एक देश आहे. जाग्रेब ही त्याची राजधानी आहे. चलन आहे युरो आणि प्रधानमंत्री आहे आंद्रेज प्लेनकोविक. त्यानंतर पुढे जाऊया. 11वा क्वेश्चन. भारत सरकारने ग्रीन अमोनिया निर्यातीसाठी पहिला करार कोणत्या देशासोबत केला? तर बघा मित्रांनो, पर्यावरणाला हानिकारक नसणारा जो काही ग्रीन अमोनिया आहे, तर त्याच्या निर्यातीसाठी भारताने जो करार केलेला आहे तो जपान सोबत केलेला आहे. बघा मित्रांनो, ग्रीन अमोनियाचा वापर जो आहे तो जपानमध्ये जिथं कोळसा जाळून औष्णिक विद्युत केंद्रामध्ये वीज निर्माण केली जाते, तर कोळशाच्या जागी ग्रीन अमोनियाचा वापर तिथं केला जाणार आहे. आणि हा जो करार आहे तर तो कोणी केला, तर त्यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारताचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री जे आहे प्रल्हाद जोशी, महाराष्ट्रातील व्यक्ती आहे, तर यांनी तो करार जो आहे तो जपान सोबत केलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. जपानची राजधानी आहे टोकियो. त्यानंतर चलन आहे येन आणि प्रधानमंत्री आहे फुमियो किशिदा, जे आता आपल्या पदाचा सप्टेंबर महिन्यामध्ये राजीनामा देणार आहे. यानंतर पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन. ऑनलाईन समन्स आणि वॉरंट जारी करण्याचे नियम जे आहे, नियम अधिसूचित करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले? तर ऑनलाईन वॉरंट म्हणजे काय? तर वॉरंट म्हणजे पोलिसांना अटक करण्याचा जो अधिकार असतो एखाद्या व्यक्तीला, त्याला वॉरंट म्हटलं जातं. आणि ऑनलाईन समन्स म्हणजे काय? पहिले समन्स आणि वॉरंट शब्दाचा अर्थ समजून घेऊ. बघा, पोलीस एखाद्या व्यक्तीला अटक करायला जातात तर ते वॉरंट घेऊन जात असतात. आणि समन्स म्हणजे काय? तर न्यायालय एक डॉक्युमेंट पाठवतं, ठीक आहे, न्यायालय काय म्हणतं की तुला न्यायालयात उपस्थित व्हायचे, ते जे डॉक्युमेंट असतं त्याला समन्स म्हटलं जातं. पोलीस अटक करण्यासाठी ज्या डॉक्युमेंटचा वापर करतात त्याला वॉरंट म्हटलं जातं. आता ऑनलाईन समन्स आणि वॉरंट कोणी जाहीर केलेलं आहे, भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे? तर तुम्हाला हा क्वेश्चन 100% विचारला जाऊ शकतो. हे राज्य आहे मित्रांनो मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेशने असा निर्णय का घेतला? तर असा निर्णय त्यांनी न्यायिक प्रक्रिया जलद कायदेशीर होण्यासाठी हा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. यामुळे न्यायिक यंत्रणेची कार्यक्षमता सुद्धा वाढणार आहे. आणि ऑनलाईन समन्स व्हॉट्सअपद्वारे, ईमेलद्वारे किंवा SMS द्वारे सुद्धा पाठवलं जाऊ शकतं किंवा ऑनलाईन वॉरंट यांच्या माध्यमातून पाठवलं जाऊ शकतं. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर मध्य प्रदेश विषयी जाणून घेऊया. 1 नोव्हेंबर 1956 रोजी स्थापना करण्यात आली. भोपाळ राजधानी आहे. मोहन यादव मुख्यमंत्री आहे आणि मंगूभाई पटेल राज्यपाल आहे. त्यानंतर 13वा क्वेश्चन. भगवान हनुमानाच्या स्टॅच्यू ऑफ युनियनच्या 90 फूट उंच कास्य पुतळ्याचं उद्घाटन कुठे करण्यात आलं? तर बघा मित्रांनो, हनुमान बजरंगबली यांचं 90 फूट जो काही कास्याचा पुतळा आहे त्याला स्टॅच्यू ऑफ युनियन म्हटलं गेलेलं आहे. तर त्याचं उद्घाटन अमेरिकेमध्ये करण्यात आलेलं आहे. तर बघा, अमेरिकेमधील हा थर्ड टॉलेस्ट आपण म्हणूया स्टॅच्यू आहे. तर अमेरिकेमध्ये सगळ्यात उंच जो काही पुतळा आहे तर तो कोणता आहे? त्याचं नाव सगळ्यांना माहिती असेल तुम्हाला, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. त्यानंतर आहे बघा पेगासस आणि फ्लोरिडा या बीचवर असणारा जो काही ड्रॅगनचा पुतळा आहे तो 2ऱ्या क्रमांकाचा उंच आहे. आणि आता 3ऱ्या क्रमांकाचा सगळ्यात उंच पुतळा जो आहे तो हनुमानाचा असणार आहे. हा पुतळा टेक्सास या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे. यानंतर 14वा क्वेश्चन. डिजिटल पेमेंटची पोहोच वाढवण्याच्या उद्देशाने ऑगस्ट 2024 मध्ये UPI सर्कल फीचर कोणी लॉन्च केलं? तर बघा, डिजिटल पेमेंटची पोहोच वाढवण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांना डिजिटल पेमेंट करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आपण जर बघितलं तर UPI सर्कल फीचर कुणी लॉन्च केलेलं आहे? तर NPCI ने सुरू केलेलं आहे हे फीचर, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. यानंतर पुढे जाऊया. 15वा क्वेश्चन. कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला 26व्या सिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर 2024 पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं? तर बघा मित्रांनो, रोहित शर्मांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर या अंतर्गत वेगवेगळे पुरस्कार जे आहे ते देण्यात आले, जसे की सिएट जीवन गौरव पुरस्कार राहुल द्रविड यांना मिळाला. वर्षातील आंतरराष्ट्रीय सगळ्यात बेस्ट आंतरराष्ट्रीय खेळाडूचा पुरस्कार रोहित शर्माला. त्यानंतर कसोटीमधील, आता एकूण खेळाडूमध्ये रोहित शर्माला बेस्ट क्रिकेटरचा अवॉर्ड मिळाला, पण कसोटीमधील सगळ्यात बेस्ट बॅट्समनचा यशस्वी जायस्वालला अवॉर्ड मिळाला आणि गोलंदाजाचा रविचंद्र अश्विन. आणि वन डे मध्ये सगळ्यात बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड विराट कोहली आणि बॉलरचा मोहम्मद शमीला मिळालेला आहे.
त्याचबरोबर अशा प्रकारे आपले 15 क्वेश्चन संपले. मग तुम्हाला टेस्ट क्वेश्चन आहे, ऑनलाईन समन्स आणि वॉरंट जारी करण्याचे नियम अधिसूचित करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चनचं उत्तर द्यायचंय. त्याचबरोबर आपल्या ॲपवर 50% पर्यंत डिस्काउंट ऑफर सुरू आहे, तर त्याचा लाभ तुम्हाला मिळवायचा आहे. त्याचबरोबर जानेवारी 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत जे काही आपलं इयर बुक आहे अभ्यास मित्राचं, ते तुम्ही बाय करू शकता किंवा या नोट्स बाय करू शकता. सगळ्यांची फी अत्यंत कमी आहे, 99 रुपये आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अभ्यास मित्राचं आपलं टेलिग्रामचं चॅनल, इन्स्टाचं पेज आहे, त्यांना सुद्धा तुम्ही फॉलो करा आणि आपला ॲप डाउनलोड करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडत असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थांबूया मित्रांनो, इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.